उद्योग मंत्री उदय सामंत यांना हिंदुत्ववादी संघटनांनी काळे झेंडे दाखवलेत। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून हा सगळा वाद पाहायला मिळतोय। रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध केला जातोय आणि याबाबतच आक्रमक होत आता हिंदुत्ववादी संघटनांनी मंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। अपडेट जाणून घ्यात अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, हिंदुत्ववादी संघटनांचं काय नेमकं म्हणणं आहे आणि उदय सामंत यांनी याबाबत काही प्रतिक्रिया दिली आहे का? अमोल, एकंदरीत वक्फ बोर्डाचं जे कार्यालय आहे ते होता कामा नये हीच अगदी सरळ मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांची आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आहे। कारण की वक्फ बोर्डाचं कार्यालय करण्यासाठी रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वी संदर्भात माहिती देखील दिलेली होती किंवा आता सध्या जे कार्यकर्ते जमलेले आहेत ते या ठिकाणी जमून त्यांनी उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। अर्थात कुवारबाव हे जे लोकेशन आहे रत्नागिरी शहरापासून साधारणपणे काही अंतरावरती त्या ठिकाणी आंबेडकर भवन आहे आणि आंबेडकर भवन किंवा आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी सध्या उदय सामंत आले आणि उदय सामंत आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवले गेलेले आहेत। अर्थात पोलीस या हिंदुत्ववादी कार्यकर्ते समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत, पण हिंदुत्ववादी कार्यकर्ते कुठेही मागे हटण्यासाठी तयार नाही आहेत। अगदी उदय सामंत यांची प्रतिक्रिया जी आपण म्हणतो ज्याप्रमाणे तुम्ही विचारलं त्याप्रमाणे ते अद्याप तरी झालेली नाही आहे। कदाचित काही वेळानंतर उदय सामंत आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकेल, पण वक्फ बोर्ड होता कामा नये आणि आमचा त्याला विरोध आहे अशा प्रकारची मागणी इथे हिंदुत्ववादी संघटनेचे जे कार्यकर्ते ते करतात। हातामध्ये त्यांनी काळे झेंडे घेतलेले आहेत। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटण्याची त्यांची सध्याच्या घडीत तर मनस्थिती दिसून येत नाही आहे। अगदी जोरदार घोषणाबाजी जर आपण बघितली किंवा ऐकायला आपल्याला मिळत असेल तर ती देखील या कार्यकर्त्यांकडून आत्ताच्या घडीला केली जात आहे। अमोल, पोलिसांचं या सगळ्याबाबत काय नेमकं म्हणणं आहे? पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांना काय नेमकं आवाहन करण्यात येत आहे? दीपक, आता पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांना एवढं सांगतात की तुम्ही या ठिकाणावरून मागे हटा किंवा जो निषेध तुम्ही काळे झेंडे दाखवले ते चुकीचं आहे अशा प्रकारची समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे आत्ताच्या घडीला पोलिसांकडून केला जात आहे। त्यांना या ठिकाणी थांबवण्यासाठी थांबा असं सांगितलं जात आहे। कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे, पण कार्यकर्ते जे आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते ते मात्र मागे हटण्यासाठी तयार नाही आहेत। आमचा या वक्फ बोर्डाला विरोध आहे, त्याच्या ऑफिसेसला विरोध आहे आणि तो आम्ही आमचा नोंदवणारच, आम्ही मागे हटणार नाहीत अशा प्रकारची भूमिका सध्याच्या घडीला तरी कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते घेतात। पोलीस त्यांना परोपरी समजावण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला मात्र कुठेही यश येताना दिसून येत नाही। दीपक, अमोल, अपडेट जाणून घेतलं, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।